पण माझ्या आई याची राहत घेऊ नका. अहो मूळ मालक त्या आहेत ना. अहो पण त्यांचा काही संबंध नाहीये या सगळ्याशी. आता ते प्रॉडक्ट लॉन्च केलं म्हणून तुमच्या आणि कंपनीच्या मालकीण त्या आहेत म्हणून त्यांच्या. दोघांच्याही तोंडाला काळं फासावंच लागणार ना. शक्य नाहीये. मला मान्य आहे ते. आई आईची अगं कंपनी वाचवण्यासाठी, तुला वाचवण्यासाठी मला काहीही मान्य आहे. आईची पण मला मान्य नाहीये. आई तू काहीतरी. हे चालणार नाही. मग आपलं सगळं बोलणं फिसकटलं असं समजा. आय डोंट केअर. आणि माझ्या कंपनीचं काय करायचं हे मी बघून घेईन. माझ्या आईजीला तुम्ही यातनं बाहेर काढणार नसाल ना तर आपली सगळी निगोसिएशन संपली. तुम्हाला जे काय करायचं ना ते करा. आय डोंट केअर. पिंट्या, हॅलो हॅलो. अरे बोल, तू बोलत का नाहीयेस? हॅलो. अरे गोंगाट ऐकू येतोय खूप. कुठे आहेस तू आणि नक्की काय झालंय? बाबा बाबा मला माफ कराल का हो तुम्ही? कशाबद्दल? बाबा मला जीव द्यावासा वाटतोय. पिंट्या पिंट्या, अरे काय कसली भाषा आहे ही निर्वानिर्वीची? हा काय झालंय? कोणी बोललं का तुला? मला सांग. कुठे आहेस तू? मी येतो तुला आत्ता न्यायला. नाही नको बाबा. पिंट्या, मला आता तुझी काळजी वाटायला लागलेली आहे. बाबा बाबा मला हे नाही करायचंय. अरे मग ये सोडून. मनाचं ऐकावं. ऐक माझं. जिथे आहेस, जसा आहेस तसा परत ये. जीवापेक्षा मोठं आणि महत्वाचं दुसरं काही नाहीये. बाबा जीवापेक्षा काहीच मोठं नसतं ना हो. जीवापेक्षा ना कंपनी मोठी ना मान मोठा. बरोबर ना बाबा? हो, जीव सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. गेलेली कंपनी परत मिळवता येईल, मान परत मिळवता येईल. आणि माणसं? अरे माणसंही परत येतील बाळा. बाबा माझ्या वागण्याने ती दूर गेली असली तरी येतील परत. अरे हो बाळा. आपल्या आईचं उदाहरण घे. एवढं सगळं रामायण घडून गेल्यानंतरही आपण एकत्र राहतोच ना. आहोत ना आपण सगळे एकत्र. बाबा ताई मला माफ करेल का हो? म्हणजे तिला कळेल का की मी. अरे तू कशाबद्दल बोलतोयस पिंट्या? मला काहीही कळत नाहीये. बाबा माझं तुमच्यावर आणि ताईवर जीवापाड प्रेम आहे. म्हणजे मी कसाही वागलो ना तरी. पिंट्या, मला आता ऐकवत नाहीये तू काय बोलतोयस ते. हे बघ, अशी निर्वानिर्वीची भाषा करू नको. माझी शपथ आहे तुला. तू लगेच घरी परत ये. बाबा तुम्हाला आणि ताईला कधीच सांगू शकलो नाही, पण आय लव्ह यू बाबा. आणि ताईला कदाचित कधीच सांगू शकणार नाही मी. पिंट्या पुरे. तू मला वचन दे आत्ता ताबडतोब घरी निघून येतोयस म्हणून. नाही बाबा आत्ता नाही येऊ शकत. आणि जेव्हा येईन तेव्हा सगळं बदललेलं असेल. काय बदललेलं असेल? काय बदललेलं असेल म्हणजे नक्की काय झालंय बाळा? झालं नाही आता होईल. पण बाबा मी तुम्हाला जे काही सांगितले ते प्लीज लक्षात ठेवा. आणि जमलंच तर मला माफ करा. पिंट्या, बाबा घाबरू नका. जीवाचं बरं वाईट नाही करून घेणार मी. माझ्या जीव वाचवण्यासाठी करेन काही केलंच तर. आणि त्यासाठी बाबा प्लीज मला माफ करा. बाबा ठेवतो फोन. बाय. पिंट्या. हॅलो पिंट्या. हॅलो. हा जानू. हॅलो. श्री, ही इमोशनल होण्याची वेळ नाहीये. आईची पण मला हे मान्यच नाहीये. मग काय करणार आहेस तू? एवढा पैसा खर्च करून उभी राहिलेली कंपनी बंद करणार? तुझ्या स्टाफला घरी बसवणार? पण तरीही तुझ्या तोंडाला काळं फासणं हे मला मान्य नाहीये.
या लोकांची तडजोडीची भाषा केली तेव्हाच ते फासलं गेलेलं आहे. आई नको ना प्लीज, माझी शपथ आहे तुला, मला हे सगळं सहन नाही होणार आहे. कांता, एकदा ठरलं म्हणजे ठरलं, आता मागे फिरायचं नाही. बोलवा तुमच्या नेत्याला, सुरू करा, म्हणजे याचा शेवट तरी होईल. उत्तम. चला रे, बोलवा आपल्या लीडर साहेबांना आणि ते सगळं घेऊन या आणि त्यांना नीट समजावूनही सांगा, कळलं ना?